अक्कलकोटला गेल्यावर नेमके काय होते बरे? मी सांगते. अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदिरात पोहोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान विसरायला होतं. माणसाचे अहंभाव आपसुकच गळून पडतात. त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्यच असते, परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रू तरळतात. ही कोणती शरणागती असते जी देताना राग, लोभ, मत्सर, मोह व मायेने ग्रासलेल्या मनुष्यासही आनंद देते? कळतही नाही. असे वाटते की जगात हेच एकमेव चरणद्वय आहेत जेथे डोके टेकून आपले सुख दुःख, पाप पुण्य सारे मनोरथ सांगून टाकावे. बाल हट्ट धरावा, रुसावे, फुगावे, लाड करून घ्यावेत. स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तासनतास पारायणाला बसतात? रांगेत गोंगाट करणारी बच्चे कंपनीही गाभाऱ्यात पोहोचल्यावर शांत होतात. खरंच स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होऊन आपले सर्वांचे आयुष्य उजळून टाकले आहे. श्री स्वामी समर्थ. Download ShareChat.